लोकमान्य तिलक टर्मिनस मैंगलोर मत्स्यगंधा सुपरफास्ट एक्सप्रेस। इस गाड़ी में तो भाई बड़ा बॉली गरम ताजा हो चाहिए। हाँ चाहिए। जेवढा लवकर तुम्ही तो ट्रॅव्हल बघितला 48 सेकंडमध्ये, जर तेवढा असा झाला असता तर मजा आली असती। हे सगळं सोडा, कुठे होता आपण? नालासोपाराच्या घोर गर्दीमधून आलोय डायरेक्ट कोकणात। यस मित्रांनो, गुड मॉर्निंग, वेलकम टू द ब्लॉग नंबर 10। यस 10 विथ भाषा। आपण आलो आहोत कोकणात, कुडाळात आलो आहे। झोपेत आहे खूप, झोप न झाली पूर्ण। सो या ब्लॉगमध्ये खूप काय भारी गोष्टी होणार आहेत। जसं मी तुम्हाला बोललेलो 2 महत्त्वाच्या गोष्टी होणार त्या ब्लॉगमध्ये, तेच असंच आहे। पहिली गोष्ट म्हणजे तर हा ब्लॉग नंबर 10 आहे। यस मित्रांनो, आपले 10 ब्लॉग कंप्लीट झाले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कळेल लवकरच, तोपर्यंत हे निसर्ग बघा। हां, असं इतकं भारी, इतकं सुंदर। म्हणजे नालासोपारा पण एक गावच आहे, असं वेगळ्या गावात नाही राहत। एका गावातून मी दुसऱ्या गावात आलो आहे, असं मजा येणार आहे खूप, असं भारी वाटतं इकडे। ऑलरेडी रात्री 2 वाजता आलो आम्ही इकडे काल। जसं त्या काकांचं घर, ही माझी मम्मी तिकडे उभी आहे, मस्त घर असं हे घर। आणि तिथून ती पायवाट येते, तिथे उतरायचं, तिथून ती अशी पायवाट अशी येत 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 मध्ये थोडीसं असं, आणि घर। राखण करता ना तुम्ही मित्रा? जाऊ नकोस बाई, कोकणी आहेस ना तू? जस्ट असं वातावरण किती भारी आहे, असं असं हे एवढं नुसतं हिरवगार, कुत्रू असं हिरवगार, आणि अशी ही विहीर, एवढं भारी वाटतंय असं। एव्हरी मुंबईकर डाय फॉर दिस अँड वी आर व्हेरी लकी दॅट वी आर कोकणी मालवणी टू। आमचा जन्म याच्यासाठीच झाला आहे, या सगळ्या गोष्टीसाठी। निसर्ग आमचं आहे, म्हणजे फॉर कोकणी माणसासाठी। आम्ही आहोत कुडाळात, त्याच्यानंतर जाणार आहोत उद्या माझ्या गावी कणकवलीला। सो आज आम्ही फिरणार आहोत दत्त मंदिर आणि देवाचा डोंगर। तुम्हाला या गोष्टीपैकी माहिती असेल की नाही माहिती नाही, पण जर तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो की ज्या ठिकाणी जातो आहे ती खूप अशी जागृत जागा आहे। ज्यांना ज्यांना माहिती असेल, ज्यांनी गुरुचरित्र वाचलं असेल किंवा त्याबद्दल थोडंसं ज्ञान असेल, त्यांना माहिती असेल ती जागा किती अशी चमत्कारिक आहे। सो तिकडेच जाणार आहे। असंच हा ब्लॉग थोडासा नाही, जास्त स्पिरिच्युअल होणार आहे, कारण की याच्यानंतर मी माझ्या गावी जाणार आहे। माझ्या गावी पण एक वेगळी गोष्ट आहे, ती पण तुम्हाला दाखवणार आहे। मुंबईचा पाऊस त्रास देतो ॲक्च्युली, असा अचानक भयानक आला, पण हा पाऊस मला खूप आवडतो। आता अचानक पाऊस असा आला, पण खूप भारी वाटतं आहे, कारण की हे सुंदर असं वातावरण झालं ना की भारी वाटतंय। हे तर असं मस्त असं काळा काळा असं ढग, आणि हा पाऊस आलाय असा अचानक, असा वाळा तिकडून असं बघताय तिकडे, डेंजर वातावरण। कुठे जातो आपण आता? तो सांगूया, आपल्याला वेंगुर्ल्याला जायचंय, वेंगुर्ला फिरायचंय, आणि देवाचा डोंगर जिथे नवनाथांचं स्थान आहे, आणि भवानीचं स्थान आहे। भवानीचं पण स्थान आहे? हां, तिथे भवानीचं स्थान, आणि मग माणगावचं दत्त मंदिर। आणि हा पाऊस अचानक आला तो, इट्स ओके। मुंबईपेक्षा चांगला पाऊस आहे ना? पण खूप छान, सुंदर, अतिशय आनंदी वाटते। आणि ते धडपडायला पण होतंय, इथे धडपडायला पण होतंय, खूप छान माती वगैरे आहे, आणि मुंबईचं एवढं हिरवळ। मग आता आम्ही देव डोंगर करूया, आणि नंतर वेंगुर्ल्याला जाऊया डायरेक्ट। अच्छा, वेंगुर्ल्याला कुठे जायचंय माहिती आहे, ते तुम्ही फिरवा। 3 व्हीलरला 4 व्हीलर बनवून टाकला।
मालवणी माणसाचा नादच नाही, बेकार काय पण करू शकतो. ह्या मंदिरातलं हे जे पाषाण आहे ना ते फक्त आणि फक्त दसऱ्याच्या दिवशी वरती येतं आणि बाकीच्या दिवशी आत्ता ज्या स्थितीत आहे त्या निमुळत्या स्थितीत पुन्हा जातं. इतकं चमत्कारिक आहे कोकणात सगळं. ही मच्छिंद्रनाथांची तपोभूमी आहे. देवाचा डोंगर वगैरे म्हणतात त्यांना, देव डोंगर. इथे आई भगवतीसाठी मच्छिंद्रनाथ आले होते. कुडाळमध्ये हे स्थान आहे आणि तालुका कुडाळ आहे. अडूळ हे गाव आहे. याचा उल्लेख नवनाथ ग्रंथामध्ये 5व्या अध्यायामध्ये आहे. याचा उल्लेख केलेला आहे. मी ते वाचलं आणि मी हे शोधून काढलं आणि इथे मी आता दुसऱ्यांदा आलेली आहे आणि खूप छान वाटते इकडे. आई भगवतीची मदत मागण्यासाठी मच्छिंद्रनाथ आलेले. तेव्हा त्यांचं युद्ध झालं, खूप जोरदार युद्ध झालं. ते युद्ध थांबवण्यासाठी भगवान शंकरांना महादेवाला इथे यावं लागलं. इथे यावं लागलं. भगवान शंकरांनी भगवतीला समजावलं, सांगितलं, त्यांच्या मदतीला उभी राहा म्हणून सांगितलं आणि मग इथे मच्छिंद्रनाथांनी 3 दिवस तप केले. म्हणून ही मच्छिंद्रनाथ तपोभूमी असं म्हणतात या डोंगराला. तर तुम्ही बोलाल की समुद्र तर आमच्याकडे पण आहे, म्हणजे आपल्याकडे पण समुद्र आहे वसई विरारचा, पण वेंगुर्ल्याचा समुद्राची जरा वेगळी मजा आहे. म्हणजे आत्ता हा समुद्र एकदम असा एकदम डेंजर वातावरण झालं आहे. चाललं तिकडे बघूया. पाऊस तर लागतो आहे एकदम मस्त. आवाज येतोय का माझा? नसेल येत असेल तर ॲडजस्ट करा. काय प्लास्टिकचं महागडे भूत आहे ते. हा समुद्र डेंजर एकदम मस्त वाटतं बाई. एकदम सॉर्टेड. वाळू वेगळी, वसई विरारच्या समुद्रापेक्षा जरा नाही खूप भारी, खूप वेगळा. वेंगुर्ला कोकणातला समुद्र खूप अशी खेळायची, अशी समुद्रात जायची इच्छा होते, पण नाही, समुद्र खवळला आहे. आणि मी जर समुद्रात गेलो तर मम्मी माझ्यावर खवळेल. याच ठिकाणी होतो. कासवांचं संवर्धन चड्डी आणण्यासाठी गेलो असतो. चड्डी पण नाही आणते. वेंगुर्ल्यातला सिलिंग आहे हा. मला माहिती ना, माझ्या नावाने शिवाय बघा. मी जस्ट बोलतो की वेंगुर्ल्यातलं सिलिंग असं वाटतंय. चारी बाजूने समुद्र आणि मधोमध आम्ही. मात्र टी शर्टच्या कलरचा समुद्र. टी शर्टच्या कलरचा. मी मातकट झालो आहे. जेवणच घरी व्हेज कशाला उतरत नाही, पण आता व्हेज. कोकणातल्या जेवणाची मजा वेगळी असते ना. व्हेज उद्या नॉनव्हेज इकडे मी आता व्हेज जो जेवलो आहे ताणून, आता झोपणार रिक्षात.
वाटतं मातृछाया भोजनालय उलटं दिसेल. मित्रांनो, तुम्हाला मी काल बोललेलो की 2 गोष्टी सांगणार आहे मी या ब्लॉगमध्ये. तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे की खूप बरं वाटते सांगताना की आज 15 तारीख आहे. 15 13 14 हां 14-15 तारीख आहे. गेल्या महिन्याच्या 14 तारखेला मी ब्लॉगिंगची जर्नी सुरू केलेली आणि आज त्या जर्नीला प्रॉपर 1 महिना झाला आहे. आणि ती 1 महिन्याची शूट करण्यासाठी म्हणजे आणि आज 10वा ब्लॉग पण आहे. हा 10वा ब्लॉग. आणि तो 10वा ब्लॉग मी नेमका माझ्या गावी माझ्या ग्रामदैवताचा जो आमचं कुलदैवत आहे भवानी आणि रामेश्वर महाराज त्यांच्या समक्ष हा मी शूट करतो आहे. तर त्याच्यावर मोठी गोष्ट माझ्यासाठी ही नाही कोणतीच नसू शकणार. म्हणजे खूप बरं वाटलेलं. माहिती नव्हतं की मी केवढी ही जर्नी कॅप्चर करेन. पण नाव इट्स 1 महिना कंप्लीट आणि ही जर्नी अशीच कंप्लीट पुढे राहणार याची मला गॅरंटी आहे. यार एक तर मी टॉवेल नव्हता आणला म्हणजे टॉवेल विसरलेलो. त्यात मी कतलांचा माझा रुमाल होता तो मी इथे वाळत घातलेला आणि तो आता इथून गायब आहे. इथे घातलेला वाळत आणि तो आता गायब झाला आहे. इधर रुमाल वाळत टाक्यात किती घ्या. हे हिंदी नाही समजत. मालवणी बोलू मालवणी येत नाही. हे इकडे माझा रुमाल होय हाय सर हाय सर आराम केला झोपलेलो जरासं आम्ही. आणि आता जाऊ दत्त मंदिरात. तिकडे जवळपास आहे ते गुजरातलं खूप असं नाविन्य आणि नावाजलेलं असं ते नाविन्य नावाजलेलं खूप असं आहे ते दत्त मंदिर. ज्याचे रील्स पण तुम्ही बघत असाल. ते तिकडे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो ते दत्त मंदिर खूप सुंदर आहे. जाऊन तिथे आपण बघूया पहिला. जे दत्त मंदिर मी बोलत होतो ते हे आहे. एकदम सुंदर असं मस्त खूप म्हणजे मी आता अजून आतमध्ये गेलो नाही. खूप पॉझिटिव्ह वाटतं आतूनच बाहेरूनच. आतमध्ये जाऊन बघतो आता. जर मला व्हिडिओ वगैरे काढायला मिळाले तर मी डेफिनेटली काढतो. पण हे बघा तुम्ही एवढं मस्त सुंदर हिरवगार डोंगर. आणि हे सध्यापुरती तर या ब्लॉगमध्ये एवढंच दाखवतो मित्रांनो. कारण की पुढे पण वेगळी गोष्ट आहे. सो मला असं वाटतं की ते वेगळ्याच ब्लॉगमध्ये असलेलं बरं होईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस. आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आरतीचा आस्वाद घ्या. बाय बाय.